पंचांचा तो ग्रीन सिग्नल मॅचला होती इथे सुरुवात. प्रथम क्रमांकाचा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आलाय दीपेश आलाय. स्ट्राईक एंडला पिंट्या कंटेला पाहतो आणि नॉन स्ट्राईकला सुयोग पाटील. ओली चेंडू फटका पहिलाच मात्र सहजरित्या ग्लान्स केला गेलाय आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवर आपलं स्वतःचं आणि इथे मात्र संघाचं खाते ओपन करत असताना आपण पाहतोय फलंदाज नक्कीच पिंट्या कंठे याला. नक्कीच आपण बघू शकता आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुयोग पाटील याला. नक्कीच एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. पहिला चेंडू फटका सुरेख आहे खेचून मारला गेलाय. चेस खूप मोठी आहे आणि ते मात्र चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. या इनिंग मधला पहिला चौकार बघायला मिळतोय तो मात्र सुयोग पाटीलच्या बॅट मधून. 4 धावा. मात्र ग्लान्स केला त्याच्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या चेंडूवर मोठा तडका लागत असताना पहिल्या चेंडूवर मात्र चौकार लगावला गेला. आता मात्र बॅटची लिडिंग एज नक्कीच हलकं सहजरित्या पुढे सरसावतोय. इथे फंबल होतंय. मिस टाइम बघायला मिळतोय आणि पाहता पाहता इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. क्या बात आहे. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि वाईट चेंडूचा समाचार घेणं जाणतो हा वासिन संघ, परंतु विसरून चालणार नाही हे गेरसे संघाला. अतिशय कमी वेळामध्ये हा गेरसे संघ शहापूर तालुक्याला आपलं नाव घेण्यास भाग पडलं गेलाय आणि असं एकमेव जे कारण असेल ते म्हणजे संदीप दिवाणे सर त्यांच्या ताब्यामध्ये जो खेळाडू घडतो ना तो नक्कीच क्रिकेटमध्ये पुढे जाऊन नाव करत असतो. तर मी यावर्षी आपण बघितलं असेल यावर्षी आपण नक्कीच इंट्रोड्यूस केला म्हणजेच अजय पांढरे याला. अतिशय चिमुकला खेळाडू आहे. कमी वयामध्ये याने सुद्धा क्रिकेटला सुरुवात केली आणि यंदाचा हंगाम त्याने अप्रतिम दर्जा गाजवलेला आहे. नेक्स्ट बॉल. आता मात्र तेज तर्रार चेंडू टाकला गेला होता आणि हा चेंडू विसवला गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पाहता पाहता चौकारानंतर सिंगल नंतर डबल नंतर हा चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल बघूयात. आता मात्र सहजरित्या पुढे सरसवत चेंडू खेळला गेलाय. फिल्डर सज्ज असेल, प्रोटेक्शन असेल आणि एकापेक्षा ह्या चेंडूवर दुसरी धाव मिळणार नाही. पाहता पाहता ओव्हर क्रमांक पहिलं इथे झाले समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकर बघायची झाली ना तर ती पोहोचली गेली आहे 7 या 8 या धाव संख्येवर.
ओव्हर नंबर 2 पाहतोय आणि पहिल्या चेंडूवर मोठा तडाखा लावण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्वतः बॉलर धावतो आणि इथे मात्र स्वतःच्याच फॉलोथ्रो मध्ये इथे जेल टीमला जातो. क्या बात आहे अजय पांढरे. मी एवढ्यात म्हटलं होतं की नक्कीच संदीप देवण्याच्या तालमीमध्ये प्रत्येक खेळाडू इथे मात्र घडले जातात आणि ह्या वर्षीच्या हंगामामध्ये अजय पांढरे या नावाचा तारा आणला आणि ह्या ताऱ्यानं इथे मात्र चमकत असताना इथे ह्या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये जेल टिपला गेला आणि परतावा लागलं ते मात्र सुयोग पाटील याला. ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी अजय पांढरे याला. पहिल्या चेंडूवर इथे मात्र गडी गारच केला गेलाय. नक्कीच आता ह्या इनिंग मधील पहिली विकेट मात्र दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर घेतली गेली आणि नाव जे असेल ना ते मात्र आपण बघायला मिळतंय स्क्रीनवर आपल्या अजय पांढरे. न्यू बॅटर एंटर झालाय अशोक अशोक पाटील आला आणि इथे मात्र सहजरित्या ग्लान्स केलाय चेंडूला. फिल्डर तिथे सज्ज असेल, प्रोटेक्शन असेल, चेंडू उतरून थ्रोबॅकेवर तर रिस्की धाव कंप्लीट होईल का? आणि इथे मात्र रिस्की धाव घेण्याच्या नादामध्ये इथे विकेट सॅक्रिफाईस करावे लागते. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आल्यानंतर कसं अपघात होताना या मॅच मध्ये बघायला मिळालं. विकेट क्रमांक दुसरे ते मात्र जातंय आणि परतावं लागतंय ते फलंदाज अशोक पाटील याला. एस डीजे नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये अजय पांढरेचं जे काम आहे ना अप्रतिम चाललं आहे. कारण की आपण पाहिलं असेल अनेक वेळी त्याला बॅटिंग करताना पाहतो, बॉलिंग करताना पाहतो आणि हे जे घडतंय ना त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे जे संदीप दिवाणे सर एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत. खूप वयाच्या कमी वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे क्रिकेटमधील असलेलं प्रेम आणि क्रिकेटबद्दल असलेलं एक्सपिरियन्स प्रत्येक वेळी आपल्या गावाच्या खेळाडू खेळत असताना नेहमी त्याला सांगत असतात आणि त्यांच्या माध्यमातून अनेक सारे क्रिकेटर घडले जातात आणि त्यामुळेच की काय गिरसे गावाचं नाव इतकं उंचावर आहे. नक्कीच गिरसे संघ जर बघितला तर याआधी सुद्धा आपण गिरसे संघाला ओपन मध्ये खेळताना सुद्धा बघत होतो. ओपन हाफमधून खेळताना त्यांनी सुद्धा तिथे चांगली कामगिरी केली होती आणि त्यांच्यामध्ये सुद्धा खेळत असताना एक नाव मी मोठ्याने घेईल तो म्हणजेच ओमकार परटोले. नक्कीच हा क्रिकेटर सुद्धा यांच्याच तालमीमध्ये नक्कीच तो खेळाडू सुद्धा नक्कीच सरांच्या माध्यमातून या तालमीमध्ये खेळला गेलाय आणि आता मात्र लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा छाप छोडतोय. क्या बात आहे, अप्रतिम कामगिरी. ओव्हरमध्ये तिसरा चेंडू घेऊन जातोय. नक्कीच बॅटर झालाय आणि ते मात्र स्लोवर चेंडू हाताळला गेला. पूर्णपणे बॅटरला रीड केलं गेलं. त्यानंतर चेंडूवर बोट फिरवली गेली. चांगल्या लाईन लेंथवर चेंडू टाकला गेला आणि विसावला गेला. तो मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पाहता पाहता हा डॉट बॉल आलाय आणि नक्कीच बघायचं झालं ना तर 3 चेंडू टाकून झाले, 2 गडी गरज केलेत, एक डॉट बॉल आला आणि एक रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे गडी बाद केला गेलाय. क्या बात आहे, अजय पांढरे इज ऑन अ फायर. नेक्स्ट बॉल. आता मात्र लाईन थोडी खेचली गेली होती. थोडासा चेंडू फास्ट टाकला गेला आणि पाहता पाहता चांगल्या टप्प्यावर चेंडू आदलत असताना पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि हा चेंडू सुद्धा डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले आणि हा दडपण आहे. कारण की पहिल्या चेंडूवर सुयोग पाटीलला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालं ते अजय पांढरे याला. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट गेली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 मात्र इथे डॉट बॉल टाकले गेले. पुढील चेंडू आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये, परंतु थांबावं लागेल. फिल्डर सज्ज असेल. इथे मात्र जेल टिपला गेला आणि परतावं लागलं ते फलंदाज सागर याला.
तीन संघाचा विनू मस्कर आलाय आणि नक्की तिथून मात्र दोघांनाही इथे बॅटिंग चांगली करावी लागेल. गिरच्या संघासमोर बॅटिंग करायची असेल तर आपल्या धावा अडवायच्या असतील तर चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. इथे काय घडलं तर रणनीतीमध्ये थोडासा अडथळा आला आणि नक्कीच हा व्हाईट चेंडू असेल. आणि पाहता पाहता इथे मात्र एक्स्ट्रामध्ये धाव फलक पुढे जाताना आपण डबल डिजिटमध्ये पाहतोय 10 या धावसंख्येवर. 10 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. काहीतरी गोलंदाजाच्या मनामध्ये नक्कीच दडपण होतं की हा चेंडू कसा हातलायचा आणि ते डबल मांडत होत असताना रणवीमध्ये थोडी सुद्धा चूक झाली. त्यानंतर हा चेंडू सुद्धा व्हाईट टाकला गेला. अतिरिक्त धावेमध्ये भर पडत असताना धाव फलक मात्र सहजरित्या पुढे सरसावलं 10 या धावसंख्येवर. लास्ट बॉल पाहतोय. आता मात्र सहजरित्या नक्कीच चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम मात्र या चेंडूवर केलं गेलं होतं. परंतु या सिंगलने ओव्हर क्रमांक 2 इथे समाप्त होती. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर बघायला मिळते ते मात्र 11 धावा. 3 गड्यांच्या मोबाईलला आपल्याला धावसंख्या बघायला मिळते ते मात्र 11 धावा. नक्कीच या दुपारच्या सत्रामध्ये प्रत्येक मॅच आपल्याला मात्र चांगली पाहायला मिळते. पहिल्या 2 मॅच जर बघितल्या ना तर कुठेतरी लो स्कोर झाल्या होत्या. दुसरी आणि तिसरी मॅच 28 धावा बनवल्या गेल्या होत्या. 29 धावांचं लक्ष करायचं होतं. दुसऱ्या धावामध्ये त्या टीम्सने नक्कीच त्या लक्ष पूर्ण केलं होतं. त्यानंतर चौथी मॅच झाली ती म्हणजेच बघायला मिळाली शिरोल आणि विपक्ष त्यांना फाईट करत होता तो मात्र वेतसमी संघ. नक्कीच धावा मात्र भरपूर झाल्या होत्या. 52 धावा झाल्या होत्या आणि 53 धावांचं टार्गेट चेस करत असताना त्यांना बघत होतो. चला थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. पहिला चेंडू ऋतिक दिवाणी आलाय. नक्कीच ग्लान्स केलाय चेंडूला. फिल्डर सज्ज होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच बॅकअप तितकंच तगडं बघायला मिळालं आणि इथे मात्र एक सिंगल धाव कंप्लीट गेली आहे. तर पुढे चेंडू पाहूया. सहजरित्या खेळला गेलाय आणि इथे मात्र या चेंडूवर सुद्धा एक धाव कंप्लीट गेली आहे. आणि नक्की सिंगल डबल मात्र इथे धाव फलक खेळतं ठेवलं दोन्ही बॅटरनं. कारण की सुयोग बाद झाल्यानंतर एकही मोठा फटका अजून खेळला गेला नाही आहे. आणि हा दडपण आहे. आणि मी तर म्हणजे दडपण नव्हे तर प्रत्येक बॉलरनं त्यांच्यावर दडपण ठेवण्याचं काम मात्र केलं गेलं आहे. नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते ती मात्र दुसऱ्या डावातील पहिलाच सामना साईनगर विपक्ष त्यांना फाईट करणार आहे ते मात्र हरिओम बी संघ. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण या पहिल्या हाफ नंतर टॉससाठी टॉस का बॉक्स पुढे जोडायचा आहे. यस जाऊया पण आता मॅच मध्ये. चेंडू असा देता पुढे सरसावला गेला. चेंडू जातो शॉर्ट मिडांच्या दिशेने. नक्कीच इथे मात्र आपला अजय पांढरे बघायला मिळतोय. अजय पांढरेने खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. मी वारंवार त्याचं नाव काय घेतोय कारण की कमी वयामध्ये क्रिकेट कसं खेळायचं ना तर या खेळाडूने दाखवून दिलाय. फिल्डिंग असेल बॉलिंग असेल बॅटिंग असेल काही त्याला सांगा अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेटचं सूत्र म्हणजेच अजय पांढरे या गेटचे गावून खेळी करताना बघायला मिळतोय. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा बिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय. फिल्डर सज्ज असेल थ्रोपैकी होईपर्यंत थोडा पंबळ बघायला मिळतोय. आणि पाहता पाहता इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. क्या बात आहे. अतिशय सुंदर आणि मिडविंद विकेट बघायला मिळते. दोघांमध्ये ताळमेळ चांगला बघायला मिळत आहे. नक्कीच मोठा फटका जरी येत नसेल ना तरी सिंगल डबलने खेळ कसा चालवायचा ते आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईक हँडला आता मात्र पिंट्या कंठे बघायला मिळतोय. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे आणि एक खासियत आहे पिंट्याची शेवटपर्यंत राहतो आणि एक चांगला टोटल उभ्या करण्याचं काम त्याच्या माध्यमातून नेहमी बघायला मिळतोय. नेक्स्ट बॉल आता तेज तरार चेंडू टाकला गेला होता. या वेळेला लाईन आणि लेंथ बघायची झाली ना तर कुठेतरी व्हाईटच्या रेषेच्या आसपास टाकली गेली आहे. त्यामुळे बॅटरच्या फुटवर्क नव्हतं आणि पाहता पाहता इथे मात्र हा चेंडू डॉट आलाय. लास्ट
पुन्हा एकदा आता मात्र इथे काय घडलं, दांडी गुल करत असताना या शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली गेली आहे। ऋतिक दिवाने नक्कीच इथे विकेट कॅरी करतो आणि ओव्हर क्रमांक 3 इथे समाप्त होती। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते ती मात्र 4 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा। पुढील बॉल पाहूयात, फिल्डर तिथे वासुदेव बघायला मिळतोय आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर गडी गारच केला गेलाय। नक्कीच लास्ट ओव्हर बघायला मिळते, डेथ ओव्हर त्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये पहिला चेंडू मारत असताना इथे गडी बाद होतोय आणि पुन्हा एकदा झटका लागलाय तो वासिंद या संघाला। नक्कीच न्यू बॅटर एंटर झालाय मुकेश शेलार। हा खेळाडू सुद्धा विसरून चालणार नाही मित्रांनो। अंडरआर्म क्रिकेट सुद्धा या खेळाडूने अतिशय जोरदार पटकावला गेलाय, परंतु या मॅच मध्ये काय घडणार ते पाहायला मिळेलच। आता मात्र सहजरित्या पुढे सरसव चेंडू टाकला आहे लॉंग ऑनच्या दिशेने, फिल्डर तिथे वासुदेव बघायला मिळत आहेत आणि इथे मात्र सिंगल मध्ये कन्व्हर्जन करत असताना धाव फलक मात्र या सिंगलनं सहजरित्या पुढे सरसवत असताना पोहोचले गेले टोटल 17 धावा। नक्कीच ही मॅच सुद्धा लो स्कोरिंग बघायला मिळते की काय, नक्कीच प्रेक्षकांना उत्कंठा होती एका चांगला मॅचची, परंतु ह्या मॅच मध्ये काय घडतंय, कुठेतरी वासिंद संघ चुकी करतोय आणि पाहता पाहता फक्त 17 धावेवर अडकला गेलाय। फटका सुरेख आहे, या फटक्यात ताकद होती, नजाकत, क्रिकेटचं क्लास दाखवत असताना चेंडू भिडकावून दिलाय आमच्या साइड स्क्रीनच्या म्हणजेच कॅमेरामॅनच्या डोक्यावरून फ्लाय होऊन सीमारेषे पार हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका। क्या बात आहे डीजे, जाऊयापर्यंत मॅच मध्ये ओव्हर क्रमांक आपण 4 पाहतोय। आता मात्र स्लोवर चेंडू हाताला गेला होता आणि व्हेरिएशन गेरचे संघ म्हटलं ना त्याच्यामध्ये तेच तर गोलंदाज सुद्धा बघायला मिळत आहेत, परंतु त्या गोलंदाजांना एक वळण कसं द्यायचं ना हे संदीप दिवाण्याला माहिती आहे। नक्कीच खेळाडूंचा पुरेपूर फायदा घेत असतो आणि कॅप्टनचं एक कामच असतं कोणत्या खेळाडूला कसा फायदा उचलून घ्यायचा ना हे करण्याचं काम असतं आणि ते काम पूर्णपणे चोख पाडत असताना आपण संदीप दिवाण्याला नेहमी पाहत असतो। हा चेंडू सुद्धा डॉट जातोय, षटकारानंतर हे 2 डॉट बॉल टाकले गेलेत, अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक मात्र बघायला मिळतोय। लास्ट बॉल, डेथ ओव्हरचा लास्ट बॉल बघायला मिळतोय आणि षटकार जर लागला तर एक मोठी संख्या उभी होऊ शकते, परंतु बॉलरला विसरून जाणार नाहीये। 2 डॉट नंतर हा तिसरा फटका रंगवला गेलाय, पुन्हा एकदा चेंडू फ्लाय होतोय, चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषे पार आणि हा येतो या इनिंग मधील शेवटच्या बॉलवर षटकार।
पाहायला मिळेल टीम एका साईडला असेल विजय भगत यांची प्रस्तुत केलेली टीम हरिओम ब संघ आणि तसेच एका साईडला साईनगर चिरपुली संघ. दोन्ही संघाने एक एक राऊंड जिंकलाय आणि नक्कीच आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक दिलाय आणि टॉस उडवला जाईल. काटा हा कॉल आहे आणि नक्कीच छापा आलाय. नक्कीच मान्यवरांना विनंती करतो आपण असं नसतं व्हायचं. तर टॉस जिंकला चिरपुली संघ. सर्वप्रथम आपला डिसिजन काय असेल? साईनगर संघ आपला डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिली मॅच जिंकला तुम्ही थाटामाटामध्ये कांभारे संघाला पराभूत केला. आता ह्या मॅच मध्ये 4 षटकामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना हरिओम संघाला किती धावांपर्यंत रोकाल? 40 धावांपर्यंत रोखणार आहे. आता ही मॅच तर तुम्ही पहिली मॅच तुमच्या संघामध्ये खूप सुरेख झाली. आता या मॅच मध्ये काही रणनीती चेंज असेल? फिल्डर चेंज असतील का? फिल्डर एकच परागदा चेंज आहे. ओके पराग असणार आहे. नक्कीच म्हणजे तुमचा बॉलिंग स्ट्रेंथ अजून वाढणार, चांगला वाढणार आहे. तर नक्कीच देऊया साईनगर संघाला बेस्ट ऑफ लक. तर नक्कीच जाऊया हरिओम संघाच्या रेहानकडे. रेहान आपण टॉस हरला, टॉस जिंकला असता डिसिजन काय असता? बॅटिंग. नक्कीच. आणि आता पुन्हा बॅटिंगच करायचं. तर बॅटिंग करत असताना समोरच्या संघाच्या कर्णधाराने सांगितलं का आम्ही 40 धावांपर्यंत रोखू, पण तुमचं धाडस काय असेल? 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत बदल माराल? आम्ही काय नाही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि जसं पहिली मॅच केलं होतं सेकंड मॅच पण आम्ही एफर्ट लावू. नक्कीच. आता या मॅच मध्ये काही रणनीती चेंज असेल का? फिल्डर चेंज असतील का? नाही, तीच टीम असणार आहे. या पहिले कधी साईनगरची मॅच झाली होती तुमची? नाही. नक्कीच म्हणजेच पहिल्यांदाच मॅच असेल. पण दोन्ही शहापूर तालुक्यातील संघ आहेत. नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं तुम्हाला रेहान? चांगलं वाटलं, मस्त आयोजन आहे. धन्यवाद. हा होता रेहान शेख. पाहायला गेला तर हरिओम ब संघाचा कर्णधार. तर टास्क बॉक्स सेक्शनमधून न्यूज आले टॉस जिंकला साईनगर चिरपुली संघाने आणि नक्कीच त्यांचा डिसिजन हा फिल्डिंग करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते मात्र हरिओम ब संघाला. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. नक्कीच टॉस का बॉक्स मध्ये न्यूज येते ती म्हणजेच टॉस जिंकला गेलाय साईनगर संघाने प्रथम घेतलाय फिल्डिंगचा निर्णय आणि आमंत्रित केलाय ते मात्र हरिओम बी संघाला बॅटिंगसाठी. तर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आई गादवी स्पोर्ट्स साबगाव आयोजित बाळामामा म्हात्रे चषक 2024 हा महारण संग्राम. चला जाऊया चालू असलेल्या सामन्यामध्ये जिथे मॅच रंगती ती मात्र एका साईडला आपल्याला बघायला मिळतोय गेरचे संघ आणि दुसऱ्या साईडला मात्र फिल्डिंग करताना आता बघायला मिळणार आहे तो मात्र वासिन संघ. 30 धावांचं लक्ष आणि पार करण्यासाठी सलामीची जोडी बघायला मिळते ती मात्र स्ट्राईक एंडला वासिदेव, नॉन स्ट्राईकला बघायला मिळतोय ऋतिक दिवाणे. पहिला चेंडू सहजरित्या ढकलला गेला, मिसफिल्ड केली जाते, मुकेश जोराने धावतोय परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नक्कीच चौकार लगावला गेला आणि या 4 धावा क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेलाय आणि संकनात करणारा चौकार बघायला मिळाला. पुढील चेंडू आता मात्र लाईन मात्र नक्कीच थोडीशी मागे खेचली गेली, चेंडूवर थोडी बोट फिरवली गेली आणि एक स्विंगिंग डिलिव्हरी टाकत असताना आता मात्र चौकारानंतर हा डॉट बॉल टाकला गेलाय. डॉट बॉल नंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 4 पाहायला मिळते. 30 धावांचं लक्ष पार करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर उर्वरित मात्र 26 धावांची गरज आहे आणि कुठेतरी हा सामना एकतर्फी होतो की काय हा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांना नक्कीच पडला होता. परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू जातो या सीमारेषे पार, हा येतोय लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावांसाठी. 4-4-4-4 चौकार. चौकारांची ते मात्र आतिषबाजी करताना आपण वासुदेव दिवानेला पाहतोय. आता मात्र फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल करताना या चेंडूवर बघायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग बिडाऊनच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे पार, 4 धावांसाठी चौकार. नेक्स्ट बॉल आता मात्र भिंगरी शॉट बघायला मिळतोय. गेंद इस स्लॉट में उसे पार किया पार्किंग प्लॉट में. यस, इट इज अ मैक्सिमम 6 धावा.
धावेनं धाव फलक मात्र भरकन वाढलं गेलंय. 18 या धावसंख्येवर 18 धावा धाव फलकावर मात्र आपल्याला बघायला मिळतात. क्या बात आहे वासुदेव दिवाने. नक्कीच अतिशय कमी वयामध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेट खेळलात तर खेळलात आणि असं केलाय ना की पूर्ण शहापूर तालुका नव्हे तर कल्याण तालुका असेल, मुरबाड असेल, कुठेही जा आणि वासुदेव दिवाने हे नाव फक्त बुगारा. नक्कीच सर्वजण सांगतील गेरसे गावाचा हा सितारा वासुदेव दिवाने. नेक्स्ट ओव्हर पहिलाच बॉल ऋतिक दिवाने होता. नक्कीच पहिल्या चेंडूवर ग्लान्स केलं गेलं, स्ट्राईक रोटेट करून दिली आहे कारण की त्याला माहिती आहे वासुदेव दिवाने इथून मात्र चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. आणि आता बघता बघता एका धावेनं धाव फलक सहजरित्या पुढे सरसावत 19 या धाव संख्येवर पोहोचलं गेलंय. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय दुसरं षटक टाकण्यासाठी आपण सुयोग पाटील आलाय कारण की ओपनिंगला जेव्हा आला होता त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले, त्यानंतर बाद मात्र झाला होता, तिथून टीमला मात्र सावरता झाला नाहीये, तिथून धावसंख्या कमी उभी केली गेली. त्यानंतर आता मात्र आपण त्याला पाहतोय बॉलिंग टाकताना फुलटॉस चेंडू सहजरित्या खेळला गेलाय. फिल्डर सज्ज असेल, चुकी करणार नाहीये आणि या दुसऱ्या डावामधील पहिली विकेट मात्र सुयोग पाटीलच्या नावावर राहते आणि परतावा लागतोय ते फलंदाज वासुदेव दिवाने याला. एक चांगल्या खेळतोय ते संपुष्टात न्यू बॅटर एंटर झाले नरेंद्र दिवाने पाहायला मिळतात. नक्कीच बॉलिंग करत असताना सुद्धा चांगली बॉलिंग केली. शेवटच्या काही 2-3 चेंडूंवर 2 षटकार लगावले गेले परंतु बॉलिंग मात्र अप्रतिम टाकली गेली होती. तर नक्कीच मित्रांनो गेरचे संघ जेव्हा खेळतो ना तेव्हा मात्र मला एक इनिंग त्यांची नक्कीच बोलाविषयी वाटत असते कारण की एक मॅच घडली गेली होती गवीखड्याच्या ग्राउंडवर होती. नक्कीच वास्तविक विपक्ष गेरशी ही मॅच तिथे बघायला मिळत होती परंतु तिथे मात्र नक्कीच गेरच्या संघाने एक मोठा टोटल उभा केला गेला होता. त्या अनुषंगाने बॉलिंग करत असताना थोडीशी लेझी बॉलिंग मात्र तिथे बघायला मिळाली होती परंतु कल्पेश जाधव काय तिथे बरसला होता आणि एका हाते मॅच जिंकवली गेली होती. नक्कीच ती इनिंग मात्र कोणी विसरू शकत नाहीये. मी हे काय म्हटलं कारण की कल्पेश जाधवचा खूप मोठा फॅन आपल्या सापगाव नगरीमध्ये बघायला मिळतोय. नक्कीच बॉडभाई त्याच्या माध्यमातून कल्पेश जाधवला नेहमी सपोर्ट असतो आणि एक फॅन मोठा फॅन त्याला बघायला मिळतोय परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा तडाखा लगावला गेला. नरेंद्र दिवाने हा येतोय ब्रँड करणारा एक शंकनात फुकणारा 6 धावांसाठी षटकार. पाहतोय त्यांच्या नक्कीच स्टाईलने इथे मात्र मॅच फिनिश होईल का येणारे हे चेंडू सांगून जातील. सहजरित्या नक्की इथे ग्लान्स केलाय, फिल्डर मात्र कव्हर मधून धावत येतोय, चेंडू अडवला जाईल आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईकला मात्र आता ऋतिक दिवाने आलाय. ऋतिक दिवाने हा सुद्धा एक लेजेंडरी क्रिकेट मी म्हणेल कारण की हा नाव नक्कीच काही जणांना माहिती नसेल परंतु क्रिकेट जेव्हा खेळतो ना तेव्हा असा खेळतो की सर्वांना नाव त्याचं घेण्यास भाग पडतं परंतु इथे मात्र मिस टाइम करून बसले. फिल्डर तिथे खाली आला आणि चेंडू पकडला गेला, जेल टिपला गेला आणि परतावं लागलं ते ऋतिक दिवाने याला.
पंच एक चेंडू शिल्लक आहे का? इथे स्कोअर मध्ये एक चेंडू दाखवतोय. ओके, ओव्हर झाली. थँक्यू. जाऊया मॅच मध्ये पुन्हा एकदा. आता मात्र नक्कीच फुलटो चेंडू होता, फुलटोल वसूल करता आला नाही. सहजरित्या सरसत पुढे चेंडू ढकलला गेला आणि इथे मात्र 2 धावा नक्की चित्तेच्या वेगाने त्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनं धाव फलक मात्र सहजरित्या पुढे सरसत बघायला मिळतंय 28 धावसंख्येवर. इथून पुढे जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धाव्यांची गरज आहे. कोणत्या चेंडूवर मॅच फिनिश होणार इथे मात्र प्रेक्षकांना उत्कंठा लागली असेल. फुलटा चेंडू फुलटोल वसूल करत असताना नक्कीच तिथे मात्र मुकेश सापडला गेला. तिथे मात्र झेल टिपला गेला. पाहता पाहता नरेंद्र दिवानेला परतीचा प्रवास करावा लागतोय. डीजे चला नेक्स्ट बॅट्समॅन थोडं लवकर यायचं मित्रांनो. थँक्यू. असं सहकार्य करत राहा कारण की आपल्याला अजूनही खूप सारे मॅचेस खेळायचे आहेत आणि इथून पुढे नक्कीच आपण टायमिंग लावून आणि टायमिंगनुसार प्रत्येक मॅच खेळली जाईल याची नोंद घ्यायची आहे. तर नेक्स्ट बॉल पाहूयात. आता मात्र बॅटची लिडिंग लागली गेली आहे. कीपर सज्ज असेल, चुकी करणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केला गेलाय आणि इथे मात्र विकेटच्या उंबरट्यावर आपल्याला विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आपल्याला बघायला मिळते तो मात्र पिंट्या कंटे. नक्कीच थँक्यू डीजे. पाहूयात असतो परंतु कधी कधी असं सुद्धा घडतं की मात्र विकेट सुद्धा जाऊन विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असते. परंतु या सामन्यामध्ये ही विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का नक्कीच पाहायला मिळेल. न्यू बॅटर एंटर झालाय. थँक्यू डीजे. दीपेश आलाय आणि इथून मात्र विकेट हॅट्रिक चेंडू मात्र इथे बघायला मिळतोय आणि क्या बात आहे. जरी मॅच जरी हारले असेल ना तरी समोरचा म्हटलं पाहिजे जिंकता वेळेला आम्हाला घाम आला होता आणि तेच काम करत असताना आपण पिंट्या कंठीला पाहतोय. हॅट्रिक बॉल